27, 28, 29 जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सांगायचं. त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये 4 जुलैनंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे, म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये 27, 28 जूनचा आता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी पडणार आहे, वडी नाले वाहणार आहे, पण सर्व दूर नसणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास 60-70% जवळपास पेरणी आटपलेली आहे, पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेल्या शेतकऱ्यांनी, आणि नसता मग पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेरणीचं नियोजन करावं, हे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. परत एकदा जाता जाता सांगू इच्छितो की राज्यामध्ये 27, 28, 29, 30 जूनचा पाऊस जास्त पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे, त्याच्यानंतर कोकणपट्टी, मुंबई या भागाकडे पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, नगर, बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस पडणार आहे. आणि उर्वरित राज्यात बघायचं झालं तर म्हणजे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर 27, 28, 29चा पाऊस पडणार आहे, पण थोडाफार कमी प्रमाणात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.